मंगलवार से पूरे राज्य में एसटी कर्मचारी अनिश्चितकालीन हड़ताल पर चले गए हैं। हड़ताल को देखते हुए मंगलवार को मंत्री उदय सामंत के साथ एक्शन कमेटी की बैठक बुलाई गई। इस बैठक के बाद एसटी वर्कर एक्शन कमेटी के पदाधिकारी संदीप शिंदे ने कहा कि बैठक में उदय सामंत ने कहा था कि बुधवार को उनकी मुख्यमंत्री के साथ बैठक होने वाली है। आज के इस बैठक में मुख्यमंत्री एसटी कर्मचारियों के लिए उचित निर्णय लेंगे। आता कृती समितीची बैठक उद्योग मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत साहेबांच्या बरोबर आमची बराच वेळापासून चालू होती। त्यांनी आमच्याकडे अशी विनंती केली होती, असा आग्रह धरलेला होता की उद्या संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री महोदय बैठक घेऊन तोडगा काढणार आहेत आणि मी तुमच्या वतीने तुमची वकिली करायला तयार आहे, परंतु तुम्ही आता हे आंदोलन मागे घ्या असा हट्ट आग्रह त्यांनी केलेला होता। परंतु आम्ही नामदार उदयजी सामंत साहेबांना पहिल्याच्या 2 वर्षापासूनच्या घडलेल्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या। त्यांच्या काळामध्ये 2 वेळा आंदोलनं झाली, त्यामध्ये त्यांनी विनमुख नाही केलं, महागाई भत्ता आम्हाला वाढवून दिला। परंतु जी हायपॉवर कमिटी त्यांनी नेमली, त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली, त्या हायपॉवर कमिटीने पुढे काही झालेलं नाही आहे। आणि आता महाराष्ट्राचं धरणे आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम एसटी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला इतका तुफान प्रतिसाद दिला असताना त्यांचा हिरमोड करणं आता कृती समितीला अडचणीचं आहे। आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती अशी केली की मुख्यमंत्री महोदयांची उद्याची बैठक आज किती थोडा वेळ काढला तरी चालेल, शेवटी आमचा रोडमॅप तयार आहे, किती रात्री उशिरा बैठक झाली तरी चालेल, परंतु आजच्या आज जर तोडगा काढला आणि लेखी स्वरूपामध्ये एसटी कामगारांना असं दिलं की राज्य सरकार एवढं तुमचं वेतन हे राज्य सरकार करायला तयार आहे, तर आम्हाला काही आंदोलन करण्याची हौस नाही। परंतु आज राष्ट्रपती महोदय महामहिम राष्ट्रपती जे असल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना वेळ नाही, उद्या संध्याकाळी त्यांच्याबरोबर बैठक होईल असं त्यांनी सांगितलं। तेव्हा कृती समितीने एकत्रितपणे चर्चा करून हे आंदोलन मुख्यमंत्री महोदयांची बैठक होऊन अंतिम तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। नक्कीच पण